राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा केवळ भारतापुरता मर्यादित नाहीये। अनेक देशांमध्ये संघ आपला ठसा उमटवतोय। अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि युरोपातल्या अनेक देशांमध्ये आज संघाची शाखा आहे। मध्यंतरी जपानमधल्या टोकियोमधला संघाच्या शाखेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। परदेशात RSS असं न म्हणता हिंदू स्वयंसेवक संघ असं त्याला म्हटलं जातं। पण यावरून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे जगातलं सगळ्यात मोठं स्वयंसेवी संघटन आहे। आगामी काळातील संघाची वाटचाल कशी असणार आहे याविषयी भैयाजी जोशी काय म्हणाले ते ऐकूया। संघाच्या प्रारंभापासून जे एक स्वयंसेवक निर्मितीची कल्पना केली गेली, त्याच्यामध्ये स्वाभाविकपणाने काही गोष्टीचा उल्लेख वारंवार होत गेला की आम्हाला या समाजामध्ये हिंदुत्वाचा भाव घेऊन चालणारा सामान्य हिंदू उभा करायचा आहे। देशभक्तीने प्रेरित तो झाला पाहिजे। समाज धर्म लक्षात घेऊन समाजाबद्दल माझं कर्तव्य काय आहे याचा स्पष्ट विचार त्याच्या मनामध्ये आले पाहिजेत आणि सामाजिक जीवनामध्ये एक सकारात्मक कार्यदृष्टी डोळ्यासमोर ठेवून निरपेक्ष भावनेने काम करणारी एक शक्ती समाजात उभी राहिली पाहिजे। 100 वर्षाच्या यात्रेमध्ये एक यश आनंद वाटावा असा आहे। भौगोलिकदृष्ट्या तो विस्तार झालाच आहे, कारण कल्पना अशी होती की हिंदू समाजामध्ये जर काम करायचं असेल तर जिथे जिथे हिंदू समाज राहतो त्या सर्व ठिकाणी गेलं पाहिजे। आणि भारताच्या कानाकोपऱ्यात संघ पोहोचला आणि स्वाभाविकपणाने भारताच्या बाहेर गेलेले जे भारतीय लोक आहेत, जे हिंदू आहेत, तिथेही तो विचार पोहोचला पाहिजे। म्हणून त्या ठिकाणी उद्योगाला, शिक्षणाकरता म्हणून जे स्वयंसेवक गेले त्यांनी संघाच्या पद्धतीचं त्या राज्यांमध्ये, देशांमध्ये काम सुरू केलं। आज सुमारे 50 देशांमध्ये संघाच्या पद्धतीने हिंदू जागरणाचं काम आणि देशभक्तीचं काम हे मोठ्या प्रमाणात आता चालू आहे। त्याचबरोबर आणखीन एक दृष्टिकोन जो ठेवला गेला की समाज आहे तर प्रश्न आहेत, समाज आहे तर समाजाच्या काही आवश्यकता आहेत, समाज आहे तर समाजाला जीवनामध्ये चालणाऱ्या विविध क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय विचार आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन त्या क्षेत्रामध्ये कामं चालली पाहिजेत। अशा एका भावनेने स्वयंसेवकांनी स्वप्रेरणेने संघाने दिलेल्या विचारांच्या पार्श्वभूमीवर आणि दिलेल्या संस्कारांच्या बळावर समाज जीवनातले विविध प्रकारचे प्रश्न समजून घेतले आणि ते सोडवण्याकरता पुढाकार घेऊन समाजाला बरोबर घेऊन ते प्रश्न सोडवण्यामध्ये एक मोठी वाटचाल केली। आज जवळजवळ 30-32 समाज जीवनाच्या क्षेत्रामध्ये संघ एक राष्ट्रीय विचार घेऊन, संघ म्हणजे संघाचे स्वयंसेवक राष्ट्रीय विचार घेऊन त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ मंडळींना, अनुभवी मंडळींना बरोबर घेऊन त्या क्षेत्रातले प्रश्न, समस्या सोडवण्याकरता प्रयत्नशील आहेतच, पण त्याचबरोबर हिंदुत्वाच्या चिंतनावरती त्या क्षेत्रामध्ये एक प्रभावीपणे काम उभं राहावं अशा प्रकारचा प्रयत्न हा गेले 30, 40, 50 वर्षापासून चालू आहे। आज आर्थिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, भिन्न भिन्न प्रकारच्या वैचारिक जगतामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, मग ते अनुसूचित जाती, अनुसूचित जनजातींचे प्रश्न असोत किंवा भाषेच्या आधारावरती जे एक मनामध्ये एक दरी निर्माण झालेली आहे ती साधण्याचा प्रयत्न असो, जातींमुळे जो एक भेदभाव निर्माण झालेला आहे त्या भेदभावाशी संबंधित प्रश्न असो, असे वेगवेगळे प्रश्न समजून घेऊन त्याला सोडवण्याची एक प्रक्रिया, एक परिणामदायी प्रक्रिया आज देशामध्ये चालू आहे। आणि सांगायला आनंद वाटतो की समाजातला
जो जाणकार वर्ग आहे, जो प्रामाणिकपणे विचार करणारा वर्ग आहे, तो संघाच्या या प्रयत्नाशी समजून घेऊन एकरूप होतो आहे, संघाच्या संयोजकांच्या बरोबर खांद्याला खांद्या लावून उभा राहतो आहे आणि परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये तोही अत्यंत प्रभावीपणे सहभागी होतो आहे, असा आत्ताचा अनुभव आहे.